नमस्कार. चला, आज एका अशा साहसी सफरीवर जाऊया जी फक्त 80 दिवसात जग फिरण्याची गोष्ट नाहीये, तर ही कहाणी आहे वेळेची, सन्मानाची आणि हो, मानवी नात्यांची. चला तर मग जूल्स वर्न यांच्या अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजच्या जगात शिरूया. जरा विचार करा, 19व्या शतकात जेव्हा आजच्यासारखी विमानं नव्हती, वेगवान ट्रेन नव्हत्या, अशावेळी फक्त 80 दिवसांत संपूर्ण जग फिरून येणं शक्य होतं का? हाच तो प्रश्न आहे ज्यावर ही अख्खी कादंबरी उभी आहे. तर भेटूया आपल्या कथेच्या नायकाला, फिलियास फॉग. एक अतिशय शांत, शिस्तप्रिय आणि वेळेचे इतके पक्के की त्यांचं आयुष्य जणू काही घड्याळाच्या काट्यावरच चालतं. पण मग एके दिवशी त्यांच्या डोक्यात एक असा काही विचार येतो की त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जातं. बरं, मग या प्रवासाचं मूळ कारण तरी काय होतं? ही गोष्ट सुरू झाली एका अगदी साध्या संवादातून, पण बघता बघता तिचं रूपांतर एका प्रचंड मोठ्या आव्हानामध्ये झालं. गोष्ट सुरू होते इंग्लंडच्या एका मोठ्या प्रतिष्ठित रिफॉर्म क्लबमध्ये. फिलियास फॉग आपल्या मित्रांसोबत बसलेत आणि चर्चा सुरू आहे एका बँक दरोड्याची. आणि ह्याच चर्चेतून विषय निघतो जगभ्रमंतीचा. पण फॉगच्या मित्रांचं म्हणणं काय? अरे, हे तर निव्वळ अशक्य आहे. पण पैज लागली तरी कितीची? तब्बल 20,000 पाऊंड. आता 20,000 पाऊंड म्हणजे त्या काळात फॉग यांची जवळजवळ सगळीच्या सगळी संपत्ती होती. यावरूनच त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि धाडसाचा अंदाज येतो, नाही का? पैजेच्या अटी एकदम सरळ आणि स्पष्ट होत्या. फिलियास फॉग यांनी बरोबर 80 दिवसात पृथ्वीला फेरी मारून परत रिफॉर्म क्लबमध्ये हजर व्हायचं होतं. आणि जर ते हरले तर त्यांची संपूर्ण संपत्ती गेलीच म्हणून समजा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फॉगसाठी ही पैज पैशाची नव्हतीच. त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता तो म्हणजे दिलेला शब्द पाळणं, आपला सन्मान जपणं. हे सगळं धाडस होतं ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी. बरं, पैस तर लागली, पण हा प्रवास पुढे कसा सरकला? अर्थातच हा प्रवास काही फुलांच्या पायवाटेवरून चालण्यासारखा सोपा नव्हता. फॉग आणि त्यांच्या सोबत्यांसमोर एकापेक्षा एक अनपेक्षित संकटं उभी राहिली. त्यांच्या प्रवासाची व्याप्ती बघा. सुएझ, मग मुंबई, कलकत्ता, हाँगकाँग. त्यांनी जहाजं, रेल्वे, इतकंच काय, हत्तीचा वापर करून हजारो मैलांचा प्रवास केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक थांब्यावर वेळेचं बंधन होतं. 1 मिनिटही इकडे तिकडे चालणार नव्हतं. पण या प्रवासात एक अजून पात्र एंट्री घेतं, डिटेक्टिव्ह फिक्स. आता या फिक्सला काय वाटतं की तो बँक दरोडा फॉगनेच टाकलाय. त्यामुळे तो फॉगला पकडायला त्यांचा पिच्छा पुरवतो आणि त्यांच्या मार्गात सतत काही ना काही अडथळे आणत राहतो. त्यांच्यासमोर अडचणी तरी कसल्या आल्या. कधी ट्रेन चुकली, कधी वादळात जहाज अडकलं, आणि भारतात तर औदा नावाच्या एका स्त्रीला वाचवण्याचा एक थरारक प्रसंगही घडला. या प्रत्येक गोष्टीमुळे त्यांचा वेळ वाया जात होता. पण फॉग, ते थोडेसुद्धा डगमगले नाहीत. आणि मग कथा एका अशा नाट्यमय वळणावर येते जिथे वाटतं की झालं, सगळं संपलं. इतके कष्ट, इतके प्रयत्न करूनही फॉग ही पैज हरणार असंच वाटायला लागतं. विचार करा, इतका मोठा खडतर प्रवास करून ते इंग्लंडला परत पोचतात, विजयापासून फक्त काही तास दूर, आणि त्याच क्षणी डिटेक्टिव्ह फिक्स फॉगला अटक करतो. हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा आणि अनपेक्षित धक्का होता. काही तासांनी कळतं की खरा दरोडेखोर तर दुसराच कोणीतरी आहे. फॉग निर्दोष आहेत, त्यांची सुटका होते. पण या सगळ्या गोंधळात त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ निघून गेलेला असतो आणि लंडनला जाणारी त्यांची ट्रेन सुटलेली असते. सगळे प्रयत्न करून जेव्हा ते लंडनला पोहोचतात तेव्हा त्यांना कळतं की ते फक्त 5 मिनिटांनी उशिरा पोहोचले आहेत. ते पैज हरले होते. या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं अपयश सामावलेलं होतं. आता आपण पूर्णपणे बर्बाद झालो आहोत, हा विचार करून फॉग घरी परततात. आणि तो नेहमीचा शांत, संयमी माणूस पहिल्यांदाच पुरता खचून जातो. कारण हा पराभव फक्त पैशाचा नव्हता, हा पराभव होता त्यांच्या सन्मानाचा. थांबा, कथा इथे संपत नाही, कारण इथे एक असा ट्विस्ट येतो जो सगळं काही बदलून टाकतो. एक अशी गोष्ट समोर येते जी कोणाच्याच लक्षात आलेली नसते. एक असा दिवस जो कोणी मोजलेलाच नव्हता. पण 1 मिनिट, काय होईल जर ते उशिरा पोहोचलेच नसतील तर? काय होईल जर त्यांच्या वेळेच्या गणितातच काहीतरी चूक झाली असेल? जर त्यांनी नकळतपणे एक अख्खा दिवस वाचवला असेल तर? आणि इथेच कथेचं वैज्ञानिक रहस्य उलगडतं. ते सतत पूर्वेकडे म्हणजे सूर्याच्या दिशेने प्रवास करत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळरेषा ओलांडण्यामुळे त्यांनी नकळतपणे चक्क एक पूर्ण दिवस कमावला होता. आणि हे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं.
आणि ही अविश्वसनीय गोष्ट सगळ्यात आधी कोणाच्या लक्षात येते तर त्यांच्या विश्वासू नोकराच्या पासपार्तूच्या. जेव्हा त्याला कळतं की अरे आज तर रविवार नाहीये, आज तर शनिवार आहे, आपण चक्क 24 तास आधीच पोचलो आहोत, तेव्हा आशेचा एक नवीन किरण चमकतो. तो धावत जाऊन फॉगला ही बातमी देतो. चला आता कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कारण फॉगने पैस तर जिंकलीच, पण त्यांना त्याहीपेक्षा काहीतरी खूप मौल्यवान मिळालं होतं. पासपार्तूकडून हे कळताच फॉग धावत रिफॉर्म क्लबमध्ये पोचतात आणि काही मिनिटं शिल्लक असताना ते पैज जिंकतात. जे आव्हान सगळ्यांना अशक्य वाटत होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं होतं. पण खरं सांगायचं तर या प्रवासाने त्यांना पैशापेक्षा खूप काही दिलं होतं. तो एकटा शिस्तप्रिय माणूस आता मानवी नात्यांचं महत्त्व शिकला होता. त्याला पासपार्तूच्या रूपात एक जीवाला जीव देणारा मित्र मिळाला होता आणि ओदाच्या रूपात एक प्रेमळ जीवनसाथी मिळाली होती. आणि हेच या कादंबरीचं सार आहे, नाही का? शेवटी प्रश्न हाच आहे की संपत्ती आणि विजय जास्त महत्त्वाचा आहे की प्रेम आणि मानवी नाती? या प्रवासाने फिलियास फॉगला फक्त जग दाखवलं नाही, तर खरं जगायचं कसं हे सुद्धा शिकवलं.